लहानपणापासून हत्ती पाळायचा होता, आणला पाळला, आता काय आणलाय पाणी पाजाय. पी बाळा पी. मित्रांनो, फॉर्च्युनर घेणार असला तर थांबा, कारण काय माहितीये काय, फॉर्च्युनर गाडी घेतल्यावर माणसाची मानसिकता बदलत्या. ते खोळ्यावाने एकदम फिजा उडल्यावाने वागायला चालू करते. आणि तेवढंच नाही, जर त्याने एक जरी फॉर्च्युनर घेतला पिसाळलेल्या प्राण्यावाने वागायला चालू करते. असंच एका रजिस्ट्रार सोबत पण झाले, पाक फेल गेले राव. फॉर्च्युनर घेतल्यापासून त्याला अलौकिक मात चढलाय. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, परत स्वागत आहे आपलं दे धक्का गांडीवर बुक्का या कार्यक्रमामध्ये. मी तुमच्या सर्वांचा लाडका रोस्टर केडा नाना. तर मित्रांनो, आता सध्या ट्रेंडला असणारा फॉर्च्युनरचा मास दाखवणारा रील स्टार प्रतीक शिंदे याचा परवा ऍक्सिडेंट झाला. कोणत्याही व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला की तो पहिला स्वतःला काय झाले काय, मी ज्याला ठोकलोय त्याला काय झाले काय, माझ्या गाडीला काय झाले काय, ह्याचा विचार करत असतोय, ते बघत असतोय. त्याला थोडंफार काय असं टेन्शन असते. परंतु या रील स्टारनं काय केले ते बघा. तर भावांनो, आपल्या हायवेला गाडी चुकली माझी. हे असं झालंय, मला काय झालं नाही. कुणी सोशल मीडिया म्हणून प्रतीक शिंदे आला आणि हे झालं तेव्हा झालं, इथंच आहे. आणि पुढच्या 15 दिवसात हा तर परत नीट करून आणणार मी. आणि बघितलं काय, हा हायवेला जाऊन गाडी ठोकलाय आणि तिथेच उभा राहून आता रील पण काढालाय. काय आता बोंबलायचं वर आणि म्हणतोय पुढल्या 15 दिवसात हत्यार परत तयार करतो कोणी. बघा अरे किती तू माझ, हा तुझ्याकडे एवढाच पैसा आहे की नाही, तर ऑन द स्पॉट नवीन गाडी घेऊन यायची रे आणि लगेच तिथल्या इथे दाखवायचं सगळ्यासनी. बघा भावानो, केलोय उगाच नुसता आभाळ हेपलायचं. तुम्हाला मित्रांनो सांगतो, आपल्या मराठी माणसाला घाण सवय लागल्या, नुसता दुसऱ्यांना दाखवायचं, दुसऱ्यांबरोबर ईर्ष्या करायची. आणि वरण लोक म्हणतात आपल्या मराठी माणसाचं पाय खेचताय. हे असं केल्यावर काय करणार लोक. ते तिकडे हिंदीमध्ये सौरभ जोशी, एल्विश यादव कोट्यावधी रुपयांच्या गाड्या घ्यायला, 3-3 करोड 4-4 करोडच्या गाड्याची किंमत आहे त्यांच्या. तिने कधी एवढा मास दाखवलं नाहीत. तर ह्योनं काय घरच केले, EMI वर गाडी घेणार पण मास दाखवते कुठं, 50 लाखावर 2 लाख एक्स्ट्रा दिल्यागत. तरी बरं या बेण्यानं प्रायव्हेट जेट घेतला नाही, नाहीतर त्या अंबानी देश सोडून दुसऱ्या देशात राहायला गेला असता. लहानपणापासून हत्ती पाळायचा होता, आणला पाळला, आता काय आणलाय पाणी पाजाय. पी बाळा पी. हे बघा, मी तुम्हाला काय म्हणलेलो, फॉर्च्युनर घेतले की लोक येड्यावानी वागायला चालू करतात. अरे प्रतीक शिंदे, फॉर्च्युनरला फक्त म्हणतात रे हत्ती म्हणून, त्याला पाणी पाजायला घेऊन गेलायस. अरे किती तुझ्यात अक्कल आहे काय जरा. तर तुझ्या माहितीसाठी सांगतो, ते पाणी पित नाही, त्याला पेट्रोल नावाचं इंधन घालायला लागते, मग ते कुठे पळते. आणि तू आणलायस पाणी पाजायला. ते असे शिकून सुद्धा अडाणीवाणी वागतात आणि म्हणे यांना बिझनेसमॅन म्हणायचं. त्या टोयोटा कंपनीच्या मालकानं जर ह्याचा रील्स बघितला का नाही, तर तो विचार करेल मी नाही का गाडी बनवली, गाडी कशी आणि कशासाठी वापरतात हेच लोकांना माहित नाही. मग काय आता बोंबलायचं हाय काय. आता गाडी चिखलात अडकल्या आणि तिथं पण रील करायलाय आणि म्हणतोय काय हत्तीला पाणी पाजायला आणले. अरे याच्या घरच्यांनी का याला कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरकडे नेऊन दाखवा. पाक फेल गेले, खोळ्यावानी करायले आणि थोड्या दिवसात येडं होईल. पहिला लोक 2-3 वर्ष मागे गणी गाडी कशासाठी घेत होती, कुठं तर गावाला फिरायला जाताना आपली फॅमिली पूर्ण एकत्र यावी, सेफली जायला मिळावं, त्यासाठी गाडी घेत होती. पण आता असं गुडघ्यात मेंद घेऊन फिरणाऱ्यांना 5-10 लाखाच्या डाऊन पेमेंटवर गाड्या मिळायला लागल्यात. आणि आता तुम्ही बघालाय गाड्यांचा उपयोग काय व्हायलाय. अरे मला कोणी हाताला धरून वर आणलं नाही, किंवा म्हणलं नाही भाऊ धर 5-50 हजार रुपये धर, बिझनेस कर, मोठा हो, अजिबात नाही. जे आहे ते स्वतःच्या जीवावर आहे, स्वतःच्या जीवावर आलोय. वय नव्हतं तेव्हापासून कष्ट करतोय, तेव्हाच कुठं हा दिवस आहे. आणि तुम्ही म्हणता का बोर होतोय, रोज फॉर्च्युनरचे व्हिडिओ टाकतोय, अचानक पैसा आलेला दिसतोय, त्यामुळे तू एवढा मास करतोय. अरे भाऊ याला मास नाही म्हणत, माझ्या कष्टाचं फळ आहे, त्या फळाचा मी आनंद घेतोय. आणि तो आनंद मी पुढच्या 4 वर्ष घेईन. तुला बघायचं असलं बघ, नसेल बघायचं नको बघू. स्वतःला बिझनेसमॅन म्हणणारा युवा उद्योजक 50 लाखाची फॉर्च्युनर गाडी घेतलाय, त्या जागी 50 लाखाचं हे घर पण बांधू शकत होता. परंतु काय करणार, 10-15 लाख डाऊन पेमेंट भरून घर तयार होत नाही. 50 लाखाची गाडी घेतल्यावर यानं 50 रीला करून टाकला. सगळ्यांना वाटलं पाहिजे किती स्ट्रगल केला यानं, पण काय आहे नुसतं माझच दिसायला याचा. माझ हो नुसता माझ. कसा दिसतोय? एक नंबर. गाणं कुठलं लावणार? अर्थ नवीन आलेला फॅन्ड्रीचा. ए बाबा, ट्रेंडिंग बिंडिंग आपण त्या प्रेम प्रकरणात, खच्ची प्रकरणात सुटवत नाही. अरे ते तुझा मित्र सांगायला रे, तुझं तोंड बघून कुठलं गाणं शोभते ते. ए बाबा, ट्रेंडिंग बिंडिंग आपण त्या प्रेम प्रकरणात, खच्ची प्रकरणात सुटवत नाही. आपल्याला शोभेल असं लाव भाई. बर आपण त्या प्रेम प्रकरणात, खच्ची प्रकरणात सूट होत नाही. थांब तुला दाखवतो, थांब लाव रे ते व्हिडिओ. मी 2 व्हीलरवर फिरत होतो म्हणून मला सोडून गेलती ना. हे नाही 50 लाखाचं आहे तुमचं VIP. आज माझं खेळणं. हा तू बघ, 2 व्हीलर फिरत होता म्हणून पोरगी सोडून गेली.
आणि मगाशी तर म्हणत होता मी ह्या प्रेम प्रकरणातून सूट होत नाही. अरे केळ्या सोडून गेले ते सांग रे, कशाला नाही ते फालतू सांगतोस आभाळे प्लेस. खोट 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 बोलायचं नाही. मित्रांनो बाकी लोक आहेत की नाही ते कमेंट करून व्हिडिओ करून याला शिवाय देतात, परंतु तुम्हाला माहिती आहे काय ह्याचे मित्र पण याच्या तोंडावर शिवाय देतात. चांगली चांगली एड जावे बघितली ती, पण ह्याच्यासारखं एड जावं कधी बघितलं नाही. आता त्याच्या मित्रांना पण माहिती झालंय आणि आपल्या सगळ्यांना पण माहित झाले हा किती येड. पण पब्लिक हे सगळं तुमच्यामुळे वाले. तुम्ही असं बिंडूक लोकांना फॉलो करतायसा, मोठं करतायसा आणि नंतर असं बघायला लागते सगळ्यांनी. ह्यांच्या रील्स आमच्या फीडला येतात आणि डोचक्याचं पाक दही करून टाकतात. असो काय असेल ते असेल तो त्याच्यापाशी. पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. भावानं 50 तर कमेंट झाल्याच पाहिजेत, बुकना पाडा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग, जय महाराष्ट्र.